मान्सून राज्यात दाखल, लवकरच संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार. नक्की काय आहे संपूर्ण बातमी पाहूया. गेल्या अनेक महिन्यांपासून कडक उन्हाळा आणि तीव्र उकाड्यानं हैराण झालेल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. संपूर्ण राज्य ज्या क्षणाची चातकासारखी वाट पाहत होते तो क्षण अखेर आला असून मान्सून महाराष्ट्रात अधिकृतपणे दाखल झालाय. केरळ आणि गोव्यात हजेरी लावल्यानंतर मान्सूननं आता महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलंय. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सूननं कोकणातील सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या दक्षिण भागात दिमाखात प्रवेश केलाय. या बातमीमुळे राज्यातील बळीराजाच्या आनंदात दुप्पट वाढ झाली असून शेतीच्या कामांना आता वेग येणार आहे. मागील 2 दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सूनसाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले होते. अखेर अरबी समुद्रावरून प्रगती करत मान्सूननं महाराष्ट्रात धडक दिली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 48 तासात 2 दिवसात मान्सून आणखी पुढे सरकणार असून राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही तो सक्रिय होईल. सध्या कोकण आणि कोल्हापूरच्या दक्षिणेकडील भागात जोरदार वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला. मान्सूनच्या आगमनामुळे राज्यातील ग्रामीण भागात आनंदाचं वातावरण आहे. यंदा वेळेवर पाऊस पडणार असल्यानं सुगीचे दिवस येणार असल्याची चाहूल लागली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पूर्व मशागतीची कामं आटोपलीत त्यांना आता पेरणीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मात्र हवामान विभागानं पुरेशा पावसाची खात्री करून पेरणी करण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केलं आहे.